सरकारतर्फे बँकिंग कायद्यामध्ये ज्या दुरुस्त्या प्रस्तावित आहेत त्याच्यामुळं या सरकारी बँकांचं खाजगीकरण करणं सरकारला शक्य होणार आहे आणि याला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध होताना दिसतोय. याशिवाय जे बँकांचे ठेवीदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चिंता दिसून येते. आज आपण चर्चा हीच करणार आहोत, हे बँकांचं खाजगीकरण होणार म्हणजे नेमकं काय आणि मुळामध्ये ज्या खाजगी बँका होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण का केलं गेलं. 1991च्या उदारीकरणानंतर या खाजगी बँकांच्या एंट्री नंतर गोष्टी कशा बदलत गेल्या, राष्ट्रीय बँका ज्या आहेत त्यांचा बिझनेस कसा कमी होत गेला, त्यांची कर्ज कशी वाढत गेली आणि आज परत ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्यांचं खाजगीकरण करण्याचा घाट का घातला जातोय. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सरकारी बँक जी आहे तिला मजबूत करून अर्थव्यवस्थेला चालना आणि जनतेला विश्वास देण्याची गरज असताना सरकार असं सगळं उलट्या मार्गाने का चालू आहे असा एक मतप्रवाह सध्या लोकांमध्ये दिसून येतोय. बँक नेमकी चालते कशी हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. बँक आहे, बँक सुरू केली. या बँकेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आपले सेव्हिंग्ज अकाउंट ओपन करतो, बचत खाते ओपन करतो. म्हणजे बँकेमध्ये पैसे कुठल्या मार्गाने येतात, एकतर बचत खात्याच्या माध्यमातून जे आपण जमा करतो ते, आणि याशिवाय काही जण ज्या ठेवी ठेवतात, FD फिक्स डिपॉझिट जे आहे त्या रूपाने. म्हणजे हे दोन मार्ग झाले. आणि मग बँक काय करते, बँक हेच पैसे मार्केटमध्ये कर्ज स्वरूपात देते आणि त्यांची स्वतःची ऍसेट क्रिएट करत असते, नफा कमवत असते. प्रायव्हेटायझेशन होणं या बँकांचं हे चांगलंच आहे असं मानणारा देखील एक मतप्रवाह आहे. एक मोठा ग्रुप आहे जो मानतो की हे सगळं चांगलंच होईल. परंतु आपण जर का थोडंसं इतिहासामध्ये गेलो तर आपल्याला हे लक्षात येईल, 1935ला जशी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपासून ते 1947 पर्यंत जवळपास 900 खाजगी बँका बुडाल्या. 1947 जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून ते 1969 पर्यंत जवळपास 665 खाजगी बँका बुडाल्या आणि या बँकांमध्ये ज्यांच्या ठेवी होत्या त्या ठेवी सुद्धा बुडाल्या. 1969 हे एक साल लक्षात ठेवा. 1969 नंतर सुद्धा जवळपास 36 बँका बुडाल्या. परंतु ज्या बुडणाऱ्या बँका होत्या किंवा ज्या बँका बुडल्या त्यांचं विलिनीकरण नंतरच्या काळामध्ये सरकारी बँकांमध्ये झालं, त्याच्यामुळे ठेवीदारांचं नुकसान काही झालं नाही. आता प्रश्न हा पडतो की मुळात ज्या बँक होत्या सरकारी बँक त्यांचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा घाट का सरकारने घातलेला आहे आणि ज्या प्रायव्हेट बँका होत्या त्यांचं नॅशनलायझेशन का केलं. आता बघा, 1951 ते 1968 या दरम्यान या ज्या प्रायव्हेट बँका होत्या या बँकांनी उद्योगांना दिलेलं कर्ज 34% 68% पोहोचलं होतं. म्हणजे जवळपास दुप्पट झालं होतं. आणि याच्या विरोधात याच काळामध्ये त्यांनी शेतीला दिलेलं कर्ज जे आहे ते 2% कमी होतं. थोडक्यात काय, या खाजगी बँका 1969 पर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. म्हणून एक मोठा ग्रुप जो आहे तो या बँकिंगच्या ज्या काही सुविधा मिळतात, जी सेवा मिळते त्याच्यापासून वंचित होत्या. 1962ला चीन बरोबरचं युद्ध झालं, 1965चं युद्ध झालं. त्याच दरम्यान हरित क्रांतीची देखील हाक दिली गेली. या सर्वामुळं ग्रामीण भागामध्ये बँक पोहोचणं हे गरजेचं होतं. ग्रामीण भागातील जनतेला भांडवल उपलब्ध होणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी ज्या बँका 1969 पर्यंत खाजगी होत्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. कुणी केलं माहिती आहे? इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये जवळपास 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. या 14 बँका इतक्या मोठ्या होत्या की देशातील एकूण ज्या ठेवी आहेत त्याच्यातील 80% जास्त ठेवी या 14 बँकांकडे होत्या. या बँकांमध्ये होती कोणती? अलाहाबाद बँक होती, बँक ऑफ बरोदा होती, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, युनियन बँक आणि इतर अजून बँका. आता ज्या वेळेस या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं, राष्ट्रीयकरण केल्या एक अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणून एक स्कीम आली. अग्रक्रम त्यालाच इंग्लिशमध्ये प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग देखील म्हणतात. म्हणजे काय, बँकांनी कर्ज देताना अग्रक्रमाने किंवा प्राधान्याने शेतीचा विचार करायला पाहिजे, त्याच्या खालोखाल लघु उद्योजक जे आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे, त्याच्या खालोखाल एक्सपोर्ट क्रेडिट आणि त्याच्यानंतर शिक्षण आहे,
घर बांधायचं असेल तर घर म्हणजे असं नाही बंगला वगैरे बांधण्यासाठी, असं नक्कीच नव्हतं. म्हणजे काय, हा अग्रक्रम जो ठरवला गेला त्याच्यामध्ये शेती आणि शिक्षण याला महत्त्व दिलं गेलं आणि लघु उद्योजकांना देखील महत्त्व दिलं गेलं. थोडक्यात काय, या नॅशनलायझेशनचं उद्दिष्ट काय होतं, की ज्या क्षेत्राला भांडवल उपलब्ध होत नव्हतं किंवा ज्या क्षेत्रापर्यंत बँक पोहोचत नव्हत्या, त्यांच्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणं किंवा त्यांना पतपुरवठा करणं. परंतु 1969 ला जरी ह्या 14 बँकांचं नॅशनलायझेशन झालं, तरी देखील जवळपास 36 बँका ज्या आहेत त्या फेल झाल्या. त्याच्यामध्ये ग्लोबल ट्रस्ट बँक येते, लक्ष्मी विलास बँक येते आणि आता सध्या जी आपल्या समोर घडलेली घटना असेल ती म्हणजे येस बँक. आता मुद्दा हा येतो, की मग एवढं सगळं होत असताना देखील म्हणजे बँकांविषयीचं असा कोणता घटक आहे, की ज्याच्यामुळं जास्तीत जास्त लोक हे सरकारी बँकांवरती डिपेंड असतात. तर याला एक नाव आहे, तो म्हणजे कम्फर्ट फॅक्टर. कम्फर्ट फॅक्टर म्हणजे कसा, तर लोकांचा म्हणजे भारतीय जनतेचा सरकारी बँकांवरती जे आपले डिपॉझिट्स आहेत किंवा आपले जे पैसे आहेत, या पैशांवरती आणि त्या सरकारी बँकेवरती आणि पर्यायाने सरकारवरती कमालीचा विश्वास आहे. एकदा पैसे भरले की निवांत होऊन जातो माणूस. त्याला माहिती आहे, त्याच्या डोक्यात हे पक्क बसलेलं आहे, की आपले पैसे डुबणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पैशांना धक्का हा लागणार नाही. मग या बँकांचं प्रायव्हेटायझेशन करणं म्हणजे या बँकांनी आजपर्यंत देशाला जे काही योगदान दिलेलं आहे, देशामध्ये जे काही विकास आजच्या दिवशी झालेला दिसतोय, म्हणजे कुठपासून देश स्वतंत्र झाल्यानंतरचा 1969 पर्यंतचा, मगाशी मी तुम्हाला 1969 लक्षात ठेवा सांगितलं होतं, आणि 1969 नंतरचा काळ, या योगदानाला नजरअंदाज आपण करू शकत नाही, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 1969 नंतर खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानं या बँकांच्या हजारो शाखा ग्रामीण भागामध्ये पोहोचल्या, नोकऱ्या निर्माण झाल्या, शेती क्षेत्रात क्रांती झाली आणि याला कारण होतं फक्त आणि फक्त या राष्ट्रीय बँका आणि त्यांनी अग्रक्रमाने जो काही कर्ज पुरवठा सुरू केला तर. आता याच्यामुळं झालं काय, जे कमजोर घटक होते त्यांना भांडवलासाठी कर्ज उपलब्ध झालं आणि अल्टिमेटली काय झालं, खाण्यापिण्याची किंवा जी सुबत्ता जी आहे ती सुबत्ता घरोघरी पोचायला मदत झाली. परंतु खाजगी बँक यांच्या मूळ उद्देश जो आहे तो नफा आहे. सरकारी बँकांचा उद्देश सेवा आहे आणि सेवा करून झाल्यानंतर नफा मिळवला तर नफा. सेवा पण देताना ते कसं देतात, तुम्हाला आम्हाला परवडेल या बेसिसवरती देतात. आता खाजगी बँकांमध्ये खूप साऱ्या जणांची खाती असतील, मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागतो तुम्हाला माहिती आहे. सरकारी बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागतो माहिती आहे. म्हणजे ह्या दोघांची तुलना तुम्ही करू शकता. 1991चं उदारीकरण झाल्यानंतर पब्लिक बँक जे आहेत, ज्याला आपण सरकारी बँक म्हणतो, त्या बँकांवरचं सरकारचं नियंत्रण जे आहे हे कमी होत गेलं आणि प्रायव्हेट प्लेयर्सची एंट्री जेव्हा झाली बँकिंग सेक्टरमध्ये, त्याच्यामुळे स्पर्धा वाढत गेली आणि चांगल्या चांगल्या दर्जेदार सुविधा या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आपल्याला दिसतात. आता या सरकारी बँकांवरचा बोजा या 1991 नंतरच्या काळामध्ये वाढलेला पण दिसतोय. उद्योग प्लस लोक जे आहेत ते उद्योगधंद्यांना चालवणारे लोक, यांना खुश करण्याच्या नादामध्ये सरकारी बँकांवरचा बोजा जो आहे तो वाढत गेला आणि प्लस नेते मंडळींनी देखील लोक जी जनता जी आहे यांना खुश करण्याच्या नादामध्ये जे वेगवेगळे प्रॉमिसेस दिले, त्याच्यामुळेही या सरकारी बँकांवरचा बोजा आपल्याला वाढलेला दिसतोय. हा बोजा वाढण्यामध्ये काही कारणं जी आहेत, त्याच्यामध्ये कर्जमाफी एक कारण सांगितलं जातं, जनधन अकाउंट हे देखील एक आहे त्याच्यातलं, आणि जे कर्ज आहे ते राईट ऑफ केल्यामुळे देखील फार मोठा इश्यू झालेला दिसतो. आता जनधन अकाउंट जे आहे त्याचा उद्देश असा होता, की ज्यांचं धन हवं आहे बँकांना किंवा सरकारला, परंतु झालं काय, फक्त अकाउंट ओपन झाले आणि त्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत, जनधन अकाउंटच्या माध्यमातून नेमकं काय साध्य झालं किंवा त्याचे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, याच्या चर्चा तुम्ही समाज माध्यमांवरती वाचू शकता. येऊयात आपण राईट ऑफ केलेल्या कर्जाकडे. 2021 मध्ये जवळपास 1,85,000 कोटीचं कर्ज राईट ऑफ झालं. 2020 मध्ये 2,37,876 कोटीचं कर्ज आणि 2019 मध्ये 2,36,725 कोटी रुपयांचं कर्ज राईट ऑफ झालं. आणि असं मी नाही, हा आरबीआयचा डेटा सांगतो, तुम्ही आरबीआयच्या वेबसाईटवरती बघू शकता. गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 10 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जी आहे ही राईट ऑफ झालेली दिसते. कोणाची, तर बँकांची, सरकारद्वारे.
एनपीए जे आहेत ते देखील वाढत गेले. एनपीए म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे बँकांचा व्यवहार कसा चालतो? पैसे आले आपण बघितलं, मग ते काय करतात? लोन देतात. मग लोन दिल्यानंतर सगळ्यांनी काय करणं अपेक्षित आहे? त्याचे हफ्ते भरणं गरजेचं आहे टाईम टू टाईम प्रत्येक महिन्याला. जर का सलग 3 महिन्यांपर्यंत त्या कर्जदाराकडून व्याज सुद्धा जर का भेटलं नाही, तर ते एन-पी-ए मध्ये कन्व्हर्ट होतं. व्याज म्हणतोय बरं का, व्याज सुद्धा भेटलं नाही, तर ते एन-पी-ए मध्ये कन्व्हर्ट होतं. आणि अल्टिमेटली होतं काय? हे एन-पी-ए वाढत, वाढत जाऊन ते बॅड लोन्समध्ये क्रिएट होतात. बॅड लोन्स म्हणजे असं लोन की जे 90 दिवसापर्यंत रिपेड होत नाही, असे बॅड लोन नावाची कन्सेप्ट आहे. आता गेल्या 2-3 वर्षात सरकारनं राष्ट्रीय बँकांना जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचं भांडवल पुरवलं. तरी देखील हे एन-पी-ए जे आहेत हे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये वाढतानाच दिसतायत. नुकतंच सरकारने बॅड बँक देखील क्रिएट केली. बॅड बँक म्हणजे ही अशी बँक आहे, म्हणजे आता सपोज समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू इच्छिता आणि तुम्हाला असं वाटतंय की आपण बँकांचे शेअर्स विकत घ्यायला पाहिजे. मग बँकांचे शेअर्स विकत घेत असताना तुम्ही पोर्टफोलिओ बघता, कोणत्या बँकेचा कसा आहे, तुम्ही इतर वेबसाईट्सवरती जाता, बँकेचा एन-पी-ए किती आहे हे तुम्ही चेक करण्याचा प्रयत्न करता. आणि मग त्याच्यावरून ठरवता की आपण पैसे ह्या बँकेमध्ये गुंतवावेत किंवा नाहीत. मग जर का बँकेचा एन-पी-ए मोठा दिसतोय, ह्याचा अर्थ हा होतो की एन-पी-ए हे पुढच्या वर्षी वाढणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी वाढणार आहे. म्हणजे गुंतवणूकदार त्या बँकेमध्ये गुंतवणूक करताना थोडंसं काय म्हणतो आपण विचार करतो किंवा विचार करून निर्णय घेतो आणि विचार केल्यानंतर कदाचित असं ठरवतो की नको ही बँक, आपण दुसरी बँक. ह्याच्यामुळं बँकांमध्ये जे आहे कॅपिटल येत नव्हतं, भांडवल येत नव्हतं. म्हणून मग कन्सेप्ट पुढे काय आला? बॅड बँक. आपण एक अशी बँक बनवू की ज्या बँकेमध्ये या सगळ्या ज्या बँकांचे एन-पी-ए आहे त्या बँकेवरती ट्रान्सफर करूत आणि आपली बॅलन्स शीट जी आहे ती कोरी करूत. म्हणजे पांढरी चकचकीत एकदम. मग जो कोणी इन्व्हेस्टर आहे तो बघेल, अरे एन-पी-ए तर नाही आहे बँकेचं, मग त्याच्यामध्ये पैसे गुंतवा, जेणेकरून म्हणजे हे काय होतं, बॅड बँक कशासाठी क्रिएट करा? जी सगळी रिस्क आहे किंवा सगळं जे वाईट आहे, कर्ज वगैरे, ते त्या बँकेकडे ढकला आणि आपली पाठी काय करा? मस्त अशी छान करा. म्हणून हे बॅड बँक नावाची गोष्ट आली होती. परंतु आता सरकार देखील दमलेलं आहे बघा. जसं मी म्हटलं 1.5 लाख कोटीचं त्यांनी आतापर्यंत भांडवल पुरवलं, परंतु सरकार दमलेलं आहे. सरकार भांडवल ओतू इच्छित नाही आता या सरकारी बँकांमध्ये. 1991 नंतर आलेल्या ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत, त्यांनी देखील परिस्थिती अवघड केली. ते कानामागून आली आणि तिखट झाली, असं काहीतरी झालेलं आहे. प्रत्येक आघाडीवरती खाजगी बँका या आघाडीवरती आहेत. परंतु त्या लोकांनी किंवा जनतेने 100% विश्वास ठेवण्यासारख्या आहेत का? कारण की मधल्या काळामध्ये आपण बघितलंय, आय-सी-आय-सी-आय बँकेची केस बघितली, येस बँकेची बघितली, ॲक्सिसची बघितली. त्याच्यामुळं खाजगी बँक म्हणजे उत्तम ह्या असं काही नाहीये. खाजगी बँक म्हणजे उत्तमच असेल असं काही नाही आणि त्याच्यावरती देखील चर्चा व्हायला पाहिजे. कोणतीही बँक ज्यावेळेस बुडायला लागते, तर सरकारच पुढे येऊन ती वाचवतं. बँक बुडत असेल म्हणजे अगोदर म्हणलं बघा मी तुम्हाला, की 1969 नंतर देखील खूप साऱ्या बँका बुडल्या. परंतु केलं काय? त्यांचं विलिनीकरण केलं इतर सरकारी बँकांमध्ये. त्याच्यामुळे ठेवीदारांचे पैसे बुडले नाही. म्हणजे सरकार पुढे येतं. मग प्रश्न असा येतो, की मग एवढं सगळं छान असताना या राष्ट्रीय बँका बुडाल्या का? तर झालं असं, राष्ट्रीयकरण ज्यावेळेस झालं 1969 ला, त्याच्यानंतर राजकारणी, उच्चपदस्थ बँकर्स आणि उद्योजक या सर्वांनी मिळून बँकेची अगदी शिस्तीत लूट केली. मोठ्या उद्योगांना फुगवलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टवरती मोठाली कर्ज दिली गेली. म्हणजे काय? प्रोजेक्ट असेल सपोज 10 लाख रुपयाचा प्रोजेक्ट असेल, तर 1 कोटीचं कर्ज मागायचं. 1 कोटीचा प्रोजेक्ट असेल, तर 10 कोटीचं कर्ज मागायचं आणि ते कर्ज देखील मंजूर झाली. आणि झालं असं, कर्ज थकली किंवा थकवली गेली असं म्हणू. त्याच्यामुळं या बँकांवरचा बोजा जो आहे तो वाढतच गेलेला दिसतोय. कंपनी ही कायदेशीर व्यक्ती असल्याने ती बुडाली, तर संचालकांच्या खाजगी मालमत्तेतून वसुली करता येत नसल्यानं त्यांचं फावलं. सार्वजनिक बँक वसुलीसाठी मागं पण लागत नाहीत, हे एक त्यातलं कारण. म्हणजे जसा तगादा इतर खाजगी बँकवाला दारावर येणारच ना. तारखेला येणार, त्याचे 1-2 दिवस अगोदरपासून तो खेटे मारायला सुरू करणार. सार्वजनिक बँकांच्या बाबतीमध्ये तसं काही होत नाही. यामुळं झालं असं, की बँकांचं जे आहे एन-पी-ए वाढतच गेला आणि खाजगी बँकांची भरभराट झालेली आपल्याला दिसते. 1993-94 मध्ये सुरू झालेली एच-डी-एफ-सी ही सतत नफ्यात आहे बघा आणि तिचं बाजार मूल्य या मार्केटमध्ये असलेल्या सर्व सार्वजनिक बँकांच्या बाजार मूल्यापेक्षा जास्त आहे.
आणि मागील 3 वर्षामध्ये आपल्या इथं असलेल्या सार्वजनिक बँकांचं बाजार मूल्य हे 4 लाख कोटी रुपयांनी कमी झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय, खाजगीपेक्षा सरकारी जे आहे किंवा खाजगीपेक्षा सरकारी चांगलं जरी वाटत असलं, तरी देखील ही वस्तुस्थिती आहे, की सरकारीचा तोटा जो आहे तो जास्त आहे. म्हणजे सरकारीमध्ये तोटा किती जास्त आहे? 3 ते 4 पट जास्त तोटा आपल्याला दिसतोय. आणि याच्यामुळं होतं काय, जसा तोटा वाढत जातो, तसं बँक काय करतं, एस-एम-एस चार्जेसच्या नावाने एक्स्ट्रा पैसे घ्यायला लागतं किंवा तुम्हाला चेकबुक दिलंय, त्याचे चार्जेस वेगळे. तुम्ही आमचं कार्ड वापरताय, त्याचे चार्जेस वेगळे. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने बँक आपल्याला चार्ज करायला लागतं. एफ-डी जे आहेत आपल्या, त्याच्यावरती बँक व्याजदर कमी करतं, जेणेकरून त्यांचं काय आहे, नफा जो आहे तो वाढत जाईल. आता ह्या आपल्या इथं अशा कोणत्या बँका आहेत का, की ज्या जर का कोलॅप्स झाल्या तर देशावरती आर्थिक संकट येऊ शकतं? डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स अशा कोणत्या आहेत का? तर नक्कीच आहेत. एस-बी-आय आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातली आणि दुसरी आहे आय-सी-आय-सी-आय आणि एच-डी-एफ-सी. सार्वजनिक हिताची काळजी करून प्रायव्हेट करणार असं सरकार म्हणतंय. सार्वजनिक हित हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. पण जर बँक तोट्यात आहे असं सरकारचं म्हणणं आहे, बँकांचा एन-पी-ए दिवसेंदिवस वाढतोय असं जर का सरकारचं म्हणणं आहे, तर तोट्यात असलेली बँक कोणी विकत का घेईल हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. एअर इंडियासारखी परिस्थिती नको व्हायला. एअर इंडिया विमानांसहित, परत त्यांच्या कर्मचाऱ्यांसहित, सगळ्यासहित 18,000 कोटीला विकली गेली. म्हणजे ती फारच सोपा सौदा झाला तो. तसं हे बँकांच्या बाबतीत नको व्हायला. त्यांचा स्वतःचा कर्मचारी वर्ग आहे, त्यांच्या स्वतःच्या ॲसेट्स आहेत, ऑफिसेस आहेत. हे सगळं अगदी थोडक्या रकमेमध्ये दुसऱ्या कोणाच्या हातात जायला नको. आणि बँकांना देखील बदलायची गरज आहे. ज्या सार्वजनिक बँका आहेत, तिथले अनुभव तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. म्हणजे आपण सार्वजनिक बँक जी आहे, कुणाचं स्पेसिफिक नाव नाही घेत, पण असा प्रत्येकाला अनुभव आला असेल, की आपण त्यांच्याकडे आपले स्वतःचे पैसे मागायला जातो सेव्हिंग अकाउंटवरती, परंतु त्यांचा काय म्हणतो रिएक्शन अशी असते, की जसं काही आपण त्यांच्या अकाउंटवरून पैसे मागतोय की काय? आणि तिथं गेल्यानंतर हमखास कुठले ना कुठलं तुम्हाला कारणाने थांबावंच लागणार. सर्व्हर डाऊन आहे, हे आहे, ते आहे, हजार गोष्टी आहेत. येणाऱ्या काळामध्ये टिकून राहायचं असेल, तर या सरकारी बँकांना लोन देताना थोडंसं सांभाळून द्यावं लागेल. खूप साऱ्या जणांना असं वाटू शकतं, की शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी केल्यामुळं या बँकांचा बोजा वाढलेला आहे. तर त्यांच्यासाठी एक छोटीशी आकडेवारी मी सांगतो. 2017 ते 18 या दरम्यान 10 राज्यांनी 1,84,800 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांसाठीचं कर्ज माफ केलं. 2015 मध्ये टॉप 10 जे कॉर्पोरेटवाले कर्जदार होते, त्यांचं कर्ज होतं 7,31,000 कोटी रुपयांचं आणि त्यातलं एन-पी-ए होतं 3,45,000 कोटी रुपयांचं. हे मी 2015चं सांगतोय. 2017-18 ची कर्जमाफी आणि 2015चं एन-पी-ए जर का बघितलं, कर्जमाफीपेक्षा उद्योजकांचं एन-पी-ए जे आहे ते दुप्पट आहे. त्याच्यामुळं त्या मुद्द्याविषयी जर का तसं मांडत असाल, तर थोडासा अभ्यास करायला पाहिजे, असं मला वाटतं. आता लोन जे 2017 मध्ये पूर्ण एकूण जे लोन दिलं गेलं, म्हणजे पर्सनल लोन घ्या, उद्योजकांचं लोन किंवा शेतकऱ्यांसाठीचं लोन, असं 2017 मध्ये एकूण कर्ज दिलं गेलं 71.5 लाख कोटी रुपयांचं. यातलं शेतीसाठीचं कर्ज होतं 10 लाख कोटी रुपयांचं आणि उद्योगांना जवळपास 26 ते 27 लाख कोटी रुपयांचं कर्ज दिलं गेलं होतं. म्हणजे कर्ज घेणाऱ्यांमध्ये देखील क्रमांक उद्योग जो आहे त्यांचाच पहिला आहे. आता जर का बँकांचं खाजगीकरण होणारच आहे किंवा त्याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे, तर जे सामान्य ठेवीदार आहेत किंवा ज्यांची बचत खाती बँकांमध्ये आहेत, त्या सर्वांसमोर प्रश्न हा आहे, की अगोदर जी आम्हाला सर्व्हिस मिळत होती, अगोदर ज्या पद्धतीने सेवा आम्हाला मिळत होती, खेड्यापाड्यापर्यंत बँका पोहोचलेल्या होत्या, हे सर्व अगोदर सारखं सुरू राहील का, जर का बँकांचं खाजगीकरण झालं तर? मधल्या काळामध्ये सरकारने झिरो बॅलन्स अकाउंट आणले होते. तर तशीच ती जी योजना आहे ती कंटिन्यू राहील का? नाहीतर प्रायव्हेट बँकांमध्ये मिनिमम किती बॅलन्स ठेवावा लागतो हे आम्हा सर्वांना माहिती आहे आणि सामान्य शेतकरी किंवा ग्रामीण भागातली जी आपली जनता आहे, त्यांना इतकं बॅलन्स मेंटेन करणं शक्य होणार नाहीये. त्याच्यामुळे त्या संदर्भातली ही जे काही आहे क्लॅरिटी ती यायला हवी. जे प्रायोरिटी सेक्टर्स जे होते, ज्यांना कर्ज पुरवठा केला जात होता, अग्रक्रमाने शेती घ्या, लघुउद्योग घ्या किंवा एज्युकेशन, यांना देखील अगोदर सारखंच अग्रक्रमाने
कर्ज पुरवठा होईल का, या संदर्भात देखील सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याची सकारात्मक उत्तरं भेटली पाहिजेत. अजून सामान्य ठेवीदारांसमोर असलेला साधा भोळा प्रश्न हा आहे, जर का बँक बुडाली तर आमचे बचत खात्यावरच्या पैशांचं काय किंवा आमच्या एफ-डीचं काय? सरकारी बँक होती तर निर्धास्त होतो, निवांत होतो. पण जर का प्रायव्हेट असेल तर पैसे रिटर्न भेटतील ना? याचंही उत्तर भेटलं पाहिजे. पैसे सेफ आहेत कसं मानायचं हे देखील सामान्य जो गुंतवणूकदार असणार आहे, जो ठेवीदार असणार आहे त्यांना वाटणं साहजिकच आहे. नाहीतर होईल असं, जर का ह्या प्रश्नांची यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर का नकारात्मक असेल, तर सगळ्यांना असं वाटेल की 1969च्या अगोदर जी परिस्थिती होती तीच परत आली. सामान्य लोकांपर्यंत बँक पोहोचणार नाही, बँकांच्या सेवा पोहोचणार नाहीत. मग लोकं मुख्य प्रवाहात येतील कशी? भांडवल कुठून मिळवणार? हा फार मोठा प्रश्न उपस्थित होईल. या संपूर्ण मुद्द्याला विरोध नाहीये बघा. म्हणजे कुणीही विरोध करणार नाही. परंतु या प्रश्नांची उत्तरं भेटली पाहिजेत. यांच्यावरती चर्चा ज्या आहेत या समाज माध्यमातून व्हायला पाहिजेत. तुमच्या आमच्यामध्ये देखील या संदर्भातल्या चर्चा व्हायला पाहिजेत. सकारात्मक मुद्दे असणारच, नक्कीच असणार. त्याच्यामुळे तर खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातोय. जर का सकारात्मक मुद्दे आहेत या संदर्भातले, तर ते सकारात्मक मुद्दे पटवून द्यायला हवेत. आणि या संदर्भातले जे काही नकारात्मक मुद्दे आहेत, ते मुद्दे देखील खोडले गेले पाहिजेत सरकारकडून. आणि चर्चा ह्या होतच राहिल्या पाहिजेत या संदर्भातल्या. तर तुम्हाला आपली ही चर्चा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा कुठलाही सरकारी बँकेमधला अनुभव जर का जो असेल, तर तोही तुम्हाला मांडावासा वाटला तो मांडा. प्रायव्हेट बँकेमधला काही अनुभव असेल तो मांडावासा वाटला, तर तोही तुम्ही नक्की मांडा. आणि तोपर्यंत बोलबिडू या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.